जय भीम, जय शिवराय मित्रांनो. सातारकर संदेश या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. मित्रांनो, सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीला आपणा सर्वांना, तमाम जनतेला सर्वांना मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आपल्या उद्धारकर्त्याचा जन्मदिवस आहे, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस. तर ह्या जन्मदिवसाच्या आपणा सर्वांना सातारकर संदेश या यूट्यूब चॅनलतर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. मित्रांनो, आपण चाललो आहोत मिलिंदनगरचा उत्सव, भव्य भीम जन्मोत्सव बघण्यासाठी. ह्या मिलिंदनगर सांताक्रूज पूर्वमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक संस्था या संस्थेच्या माध्यमातून मिलिंदनगरचा उत्सव, भव्य भीम जन्मोत्सव साजरी होतो मोठ्या प्रमाणात. आणि ह्या संस्थेच्या आधिपत्याखाली अनेक शाखा एकत्र येऊन, अनेक संस्था एकत्र येऊन काम करतात. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक संस्था मिलिंदनगर, मिलिंद बुद्ध विहार वेलफेअर असोसिएशन मिलिंदनगर, भारतीय बौद्ध महासभा शाखा मिलिंदनगर, माता रमाई महिला मंडळ शाखा मिलिंदनगर, बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 409 मिलिंदनगर, अखिल जसवर विकास संघ मिलिंदनगर आणि मिलिंदनगर समाज सेवा संघ हे सर्व एकत्र येतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक संस्था या संस्थेच्या आधिपत्याखाली ही सर्वजण आम्ही एकत्र कामं करतो. आणि बाबासाहेबांचा भीम जन्मोत्सव, मिलिंदनगरचा उत्सव हा मोठ्या प्रमाणात आपल्या सांताक्रूज विभागामध्ये साजरी होतो. तर ह्या प्रोग्राम सलग 6 दिवस आपल्या मिलिंदनगरमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रत्येक वर्षी हा प्रोग्राम, बाबासाहेबांची जयंती ही 6 दिवस साजरी केली जाते मिलिंदनगरमध्ये, आणि ती वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरी होते. तर मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक संस्था ही फक्त जयंतीच करत नाही, तर जयंतीच्या व्यतिरिक्त वर्षभर ह्या संस्थेच्या माध्यमातून सांताक्रूज विभागामध्ये वेगवेगळे उपक्रम, वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात. जसे की महिला जनजागृती अभियान असो, महिला व बालसहाय्य विभागाच्या माध्यमातून महिलांना जनजागृती केली जाते. त्यानंतर जे बेरोजगार मुलं आहेत, त्या बेरोजगार मुलांसाठी मागच्या वेळेसच आम्ही मुलांना मोबाईल रिपेअरिंगचं मोफत असं कोर्स महाराष्ट्र शासनाच्या वतीने मिटकॉनच्या माध्यमातून कोर्स दिले होते. जे बेरोजगार मुलं आहेत त्यांना मोबाईलचं मोफत असे कोर्स देऊन त्यांना 1,000 रुपयाचं धनादेश मानधन दिलं होतं. आणि तसेच सेल्फ सेफ्टी जनजागृती अभियान आम्ही करतो, की जेणेकरून ह्या स्लम एरियामध्ये जर अग्नीसारखे जर काही प्रकार घडले, आग लागली, तर आपल्याला सर्वप्रथम, आपण नागरिक आहोत, तर ह्या नागरिकांनी सर्वप्रथम कोणती काळजी घेतली पाहिजे फायर ब्रिगेड येईपर्यंत. त्याच्या अगोदर आपण यंग जनरेशनने, मुलांनी त्यापासून लोकांना कसा बचाव केला पाहिजे, किंवा सिलेंडरपासून आग लागली तर सिलेंडरला कसं हे करायचं, तर ही सगळी महिलांना ट्रेनिंग वगैरे, सेल्फ सेफ्टी जनजागृती अभियान फायर ब्रिगेडच्या माध्यमातून, संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी आपण केलेली आहे. तसेच मुलांसाठी करिअर गायडन्स संस्था करते. आणि कोरोनाच्या काळामध्ये संस्थेच्या माध्यमातून लोकांना अन्नधान्य आणि औषधांचा पुरवठा संस्थेने केला होता. त्याच्यानंतर शैक्षणिक लोकांना किंवा कुठल्या रुग्णांना जर काही गरज भासल्यास त्या रुग्णांना आर्थिक मदत देखील संस्थेच्या माध्यमातून केली गेली आहे. तर अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक संस्था ही सांताक्रूज विभागामध्ये अनेक असे उपक्रम राबवते, आणि या संस्थेचे सगळे नवतरुण कार्यकर्ते एकजुटीने काम करतात. तर बघूया ह्या संस्थेच्या माध्यमातून मिलिंदनगरचा उत्सव, भव्य भीम जन्मोत्सव कशा प्रकारे साजरी होतो, मी तुम्हाला सातारकर संदेश या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून नक्कीच पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर आता आपण संस्थेचा सलग 6 दिवस होणारे विविध कार्यक्रम आहेत. तर आता आजच्या कार्यक्रमामध्ये आपण बघणार आहोत की संस्थेने स्टेज उभारलेला आहे. त्या स्टेजवरती वेगवेगळ्या प्रकारचे कला आपल्याला बघायला मिळणार आहेत. जसं की लहान मुलांचं वक्तृत्व स्पर्धा बघायला भेटणार आहे. ते बाबासाहेबांच्या जीवनावरती भाषण करणार आहेत, बाबासाहेबांच्या जीवनावरती बोलणार आहेत. महिलांसाठी डान्सचं कॉम्पिटिशन आहे. महिलांनी माता रमाई महिला मंडळाने उत्कृष्ट असं लेझिम पथक स्थापन केलेलं आहे, आणि त्या लेझिमचं त्यांनी महिनाभर जे अथक प्रयत्न, सराव केलेला आहे, तो सराव तुमच्यासमोर मी आणण्याचा प्रयत्न करेन. आपल्या झोपडपट्टीमध्ये काही हुतकुरू मुलं आहेत, की जेणेकरून ते आपल्या रॅपर म्हणजे गीताच्या माध्यमातून लोकांना प्रबोधन करतात, किंवा लोकांपर्यंत ते रॅपिंग, आता रॅपिंगचा जमाना आहे, तर रॅपिंगचं
कशा प्रकारे सादरीकरण करतात ते पण आपल्याला बघायला मिळेल. लहान मुलांचे डान्स बघायला मिळतील, लहान मुलांच्या विविध स्पर्धा बघायला भेटतील. वेगवेगळ्या हे म्हणजे ह्या स्टेज फक्त डान्स आणि ह्याच्यासाठी नाही, तर ह्या स्टेज ह्याच्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे की झोपडपट्टीमधल्या मुलांना त्यांच्या अंगी असलेली जी कला आहे ती कला बाहेर सादर करण्यासाठी हा आपण स्टेज उपलब्ध करून दिलेला आहे. तर ह्या स्टेजच्या माध्यमातून मुलांच्या कला आपल्याला बघायला मिळतील. तर चला तर मग जाऊया आपण मिलिंदनगरच्या उत्सवाला, भव्य भीम जन्मोत्सवाला. सांताक्रूज पूर्वमधला सगळ्यात मोठा भीम जन्मोत्सव कुठे साजरी होत असेल तर तो मिलिंदनगरमध्ये. आणि तर चला तर आपण जाऊया आता मिलिंदनगरच्या भीम जन्मोत्सवाला, भेटूया आपण. मामा छोड़ ना, बजाएगी ना बाद में. आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. सर्वांनी शांततेचं सहकार्य करायचं आहे. अखंड विश्वास सेवा संघ, शक्ती गांधर क्रीडा मंडळ, सिद्धिविनायक सेवा संस्था, जैन सेवा मंडळ या सर्व संस्थेच्या माध्यमातून या मिलिंदनगर पटांगणामध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती भव्य दिव्य अशी साजरी करत आहोत. जयंतीला सुरुवात करण्यात अगोदर आपण आपल्या बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करतील. ते दादा घेऊन ये ना असेल तर चांगली. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत आहोत. सगळ्या टाळ्याच्या गजरामध्ये वैभवजी ईश्वर स्वामी सरांच्या हातून, पोलीस निरीक्षक यांच्या हातून बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार. धन्यवाद सर. तसेच सन्मान्य आयुष्यमान कदम साहेब यांना विनंती करतो की कदम साहेब कदम साहेब आणि पाटील साहेब मेणबत्ती प्रज्वलित करण्यासाठी या ठिकाणी मेणबत्ती दीप प्रज्वलित करत आहोत. सन्माननीय आयुष्यमान कदम सर आणि मंगेश पाटील सर यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या समोर आपण दीप प्रज्वलित करत आहोत. टाळ्याच्या गजरामध्ये करा. तसेच बाबासाहेबांच्या प्रतिमेसमोर आपण अगरबत्ती प्रज्वलित करत आहोत. फार मोठी अगरबत्ती आहे. या ठिकाणी नीलम पवार मॅडम, करिश्मा कोटरंगे मॅडम आणि सन्माननीय सोनाली ढोणे मॅडम, आपण तिघांना विनंती करतो की अगरबत्ती प्रज्वलित करायचं. कार्यकर्त्यांना विनंती करतो की सहकार्य करा प्लीज. बाकी इथे शूटिंग मध्ये शूटिंग मध्ये होतं ना आमच्या. या ठिकाणी बाबासाहेबांच्या प्रतिमेसमोर आपण अगरबत्ती प्रज्वलित करतो आहे. वाकोला पोलीस ठाण्याच्या सन्माननीय आयुष्यमाननी नीलम पवार मॅडम, करिश्मा कोटरंगे मॅडम आणि सोनाली ढोणे मॅडम यांच्या हस्ते
अगरबत्ती प्रज्वलित होत आहे. थँक्यू. तसेच आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष वैभवजी खोत यांना विनंती करतो की त्यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेसमोर पुष्प व्हायचे. मिलिंद बुद्धविहार वेलफेअर असोसिएशन, भारतीय बौद्ध महासभा शाखा मिलिंदनगर यांचे सन्माननीय अध्यक्ष मंगेशजी कांबळे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी देखील बाबासाहेबांच्या प्रतिमेसमोर पुष्प व्हायचे आहे. माता रमाई महिला मंडळ या महिला मंडळाच्या सन्माननीय अध्यक्षा आयुष्यमाननी ज्योती मंगेश कांबळे यांना देखील विनंती करतो की त्यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेसमोर पुष्प व्हायचे आहे. अखिल केशव विकास संघ या संघाचे सन्माननीय कालीन अध्यक्ष आणि आमचे मार्गदर्शक सन्माननीय श्याम जयस्वाल साहेब आणि भारतीबाई यांना विनंती करतो की त्यांनी देखील बाबासाहेबांच्या प्रतिमेसमोर पुष्प व्हायचे आहेत. तसेच बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 409 चे सन्माननीय पदाधिकारी आयुष्यमान सुनीलजी मोरे साहेबांना विनंती करतो की त्यांनी देखील बाबासाहेबांच्या प्रतिमेसमोर पुष्प व्हायचे. तसेच मिलिंदनगर समाजसेवा संघ या संघाचे सन्माननीय अध्यक्ष आयुष्यमान नारायणजी कांबळे बाबा यांना विनंती करतो की त्यांनी देखील बाबासाहेबांच्या प्रतिमेसमोर पुष्प व्हायचे आहेत. अंतरा तसेच सिद्धिविनायक सेवा संस्था या संस्थाचे सन्माननीय पदाधिकारी या ठिकाणी आहे. सुधीर सिद्धिविनायक सेवा संस्था या संस्थेत सन्माननीय पदाधिकारी तसेच आमचे मित्र समाजसेवक श्री साई गणेश मित्र मंडळ याचे सन्माननीय अध्यक्ष संस्थापकीय अध्यक्ष आयुष्यमान समाजसेवक कॅनडी साहेब यांना विनंती करतो की त्यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेसमोर पुष्प व्हायचे. सिद्धिविनायक सेवा संस्था या संस्थेचे सन्माननीय पदाधिकारी त्यांनी देखील जवळ यायचं. शिवशक्ती युगांतर क्रीडा मंडळ या मंडळाचे सन्माननीय पदाधिकारी त्यांनी देखील पुढे यायचं. जय हिंद सेवा मंडळ यांच्या मंडळाचे सन्माननीय पदाधिकारी यांनी देखील पुढे यायचं लवकर. तसेच सिद्धिविनायक सेवा संस्था विघ्नहर्ता गणेश मंदिर या संस्थेचे सन्माननीय पदाधिकारी आपण जवळ यायचे लवकर. बाबासाहेबांच्या प्रतिमेसमोर पुष्प व्हायचे. जैन सेवा मंडळ यांचे पदाधिकारी, शिवशक्ती युगांतर क्रीडा मंडळाचे पदाधिकारी आपण देखील पुढे यायचं आहे. वेळ फार कमी आहे आपल्याकडे. सर्वांना विनंती करतो की आपण हात जोडायचे आहे. फक्त त्रिसरम पंचशील या ठिकाणी होईल. त्यानंतर केक कटिंग आहे. सर्वांनी हात जोडा. पंचायत करणार संघं नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि.
पानातिपाता वैरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नदाना वैरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वैरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वैरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरयमज्जपमात्ताना वैरमणि सिक्खापदं समादियामि साधु साधु साधु. धन्यवाद. या ठिकाणी आंबेडकरांच्या पवित्र मूर्तीस पुष्पहार अर्पण करण्याची संधी निर्माण केली आणि ही परंपरा कायम राखली जावी आणि त्यातूनच समाजामध्ये एक नक्कीच चांगला संदेश जाईल त्याच्याबद्दल मिनेनगर या मंडळातर्फे इथे उपस्थित सर्व नागरिक यांना अकोला पोलीस स्टेशनतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा. उद्याचा दिवस सर्वांना खूप आनंदात सुखाचा समृद्धीचा जावो. आपण कायद्यावर सुरक्षेचे नक्कीच पालन करून दिलेल्या वेळामध्ये पोलिसांना नक्कीच सहकार्य कराल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि मला अचानकपणे या ठिकाणी 2 शब्द अनुभव करण्याची एक संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मिलिंदनगर या मंडळाचे खूप खूप आभार व्यक्त करतो. जय भीम, जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. खूप सुंदर असं आम्हाला मार्गदर्शन केलं. कारण 12 वाजले तर मी जास्त कोणाला बोलायला आपल्याला कधी नंतर भेटेलच. या ठिकाणी 12 एक मिनिट. भाऊ भाई भाऊ भाऊ मी आपल्याला विनंती करतो सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी एकमेकांना स्पर्श करायचा आहे. बाबासाहेबांचा जन्मदिन आता सगळ्यांच्या हातून करायचा आहे. स्पर्श करायचा. धन्यवाद.
जय भीम मित्रांनो 13 तारीखच्या 12 वाजता मिलिंद बुद्ध विहारामध्ये सर्वप्रथम आम्ही सूत्रपठण घेतलं आणि सूत्रपठण करून सर्वजण एकत्र मिलिंदनगरच्या पटांगणामध्ये बाबासाहेबांचं 135वा जन्मदिवस साजरी करण्यासाठी एकत्र आलो आणि त्या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे पोलिसांच्या हातून बाबासाहेबांच्या जन्मदिवसाचा केक कटिंग करण्यात आला आणि फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये सर्व भीमसैनिकांनी भीमानुयायांनी जल्लोष साजरी केला. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या